नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना अतिशय महत्त्वाची ही व्हिडिओ राहणार आहे आणि अतिशय आनंदाची बातमी दिव्यांग बांधवांसाठी राहणार आहे। कारण की अनुदान वाढीबरोबरच त्यांच्यासाठी दोन नवीन निर्णय शासनाने घेतलेले आहे। आणि तुम्हाला माहीत असेल की बच्चू कडू यांच्यासोबत जी बैठक झाली होती ती दालन बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, अनुदान वाढ तर देणारच आहे, त्याचबरोबर दोन आणखीनही निर्णय दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहे। आता ते कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे आणि काय निर्णय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर सर्व दिव्यांगांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी राहणार आहे। बघा, संजय गांधी निराधार योजनेमधील आणि त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेमधील महिलांसाठी, त्याचबरोबर सर्व निराधार ज्यामध्ये की वृद्धपकाळ योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। आणि तुम्हालाही माहीत असलं पाहिजे की नेमकं कुणासाठी काय नवीन निर्णय घेण्यात येत आहेत, कुणासाठी काय नवनवीन योजना येत आहेत। कारण की हे जर तुम्हाला माहीत असलं म्हणजे तुम्हाला याचा काय फायदा होणार किंवा काय नुकसान होणार हे तुम्हाला समजणार आणि त्यानंतर तुम्ही शासनासोबत अशा प्रकारे यावर मागणी किंवा निर्णयसुद्धा मागू शकता। तर बघा, जी दिव्यांगांसाठी अनुदान वाढ होणार आहे 6,000 रुपयांची आपली मागणी आहे, परंतु सरकार आता त्यावर किती देणार हे पाहण्यासारखं राहणार आहे। आणि लवकरच याचा जो निर्णय आहे 18 जुलै 2025 पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे। जो निर्णय आहे तो लवकरच घेण्यात येणार आहे। सरकार सकारात्मक आहे। बैठकीमध्ये जी बातमी झालेली आहे, वार्ता झालेली आहे बच्चू कडू सोबत, ती सकारात्मक आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्या जे मागण्या आहेत ते मान्य केलेल्या आहेत आणि त्याबद्दल आम्ही सकारात्मक आहोत। लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे। बघा, दिव्यांग बांधव त्याचबरोबर सर्व निराधार बांधव यांच्यासाठी जे विभाग आहे सामाजिक न्याय विभाग, तर या विभागासाठी तुम्हाला माहीत असेल की 3,700 कोटी रुपयांचा जो निधी आहे हा पुरवणी बजेटमध्ये मागण्यात आलेला आहे। आता यामध्ये सर्व निराधार बांधव यांच्यासाठीचे जे मागील थकीत वेतन आहे ते, त्याचबरोबर जे नवनवीन निराधार बांधव जुळणार आहेत या योजनेशी त्यांचा जो निधी आहे तो, त्याचबरोबर नियमित मानधन अदा करण्यासाठी जो निधी आहे, या सर्व निधीला मिळून 3,700 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे। आणि आता म्हणूनच तुमचं जे थकीत अनुदान आहे ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर नवनवीन जे निराधार बांधव जुळणार आहेत या योजनेशी त्यांनासुद्धा त्यांचं नियमित जे मानधन आहे ते मिळणार आहे। आणि अनुदान वाढ जर केलेली आहे तर अनुदान वाढीची रक्कमसुद्धा याच बजेटमध्ये मागण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे ही बजेट जी मागणी आहे ती आता लवकरच त्याला शिक्कामोर्तब मिळणार आहे आणि 3,700 कोटी रुपयांची जी मागणी आहे ती विधिमंडळातून पास होणार आहे। तर बघा, बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नता आंदोलनाला 2-3 हप्ते होत आलेले आहेत आणि दिव्यांग व विधवा पेन्शन वाढीचा जो संदर्भ होता या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेतील दालनामध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये 6,000 अनुदान वाढ झाली पाहिजे या संबंधीची चर्चा त्या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि विविध विभागीय मंत्री या ठिकाणी उपस्थित होते। तर विभागीय मंत्र्यांशी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये शेतकरी, शेतमजूर, ग्रामपंचायत कर्मचारी आणि दिव्यांग बांधवांच्या तसेच विधवा महिलांच्या अनुदान वाढीसंबंधित सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यासंबंधित सकारात्मक निर्णयसुद्धा घेण्यात आलेला आहे। तर यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब, त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय मंत्री नितीश राणे, पणन मंत्री जयकुमार रावल, ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे, दुग्ध विकास मंत्री अतुल साबे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले सर इत्यादी मंत्री या ठिकाणी उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्येच हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। बघा, मानधनवाढीचा तुमचा जो अनुदान वाढ आहे याचा निर्णय तर घेण्यात आलेलाच आहे। सकारात्मक भूमिका त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे सर्व मंत्र्यांनी। त्याचबरोबर दिव्यांगांसाठी अजूनही 2 मोठे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। आता हे 2 मोठे निर्णय काय घेण्यात आलेले आहेत दिव्यांग बांधवांसाठी हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर बघा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि बच्चूभाऊ कडू यांच्या उपस्थितीत 3 जुलै 2025ला झालेल्या विधिमंडळातील दालनामध्ये झालेल्या या बैठकीमध्ये 2 महत्त्वपूर्ण निर्णय दिव्यांग बांधवांसाठी घेण्यात आलेले आहेत आणि सर्व मंत्री होते, विभागीय मंत्री यांच्या देखत हे निर्णय घेण्यात आलेले आहे आणि याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। बघा,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार दिव्यांगांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद केली जाणार असल्याची माहिती बावनकुळे सर यांनी दिली आहे। बघा, बावनकुळे सर यांनी काय सांगितलेलं आहे, महसूल मंत्री आहेत राज्याचे चंद्रशेखर बावनकुळे सर यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार, यांनी आदेश दिल्यानुसार दिव्यांगांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद केली जाणार आहे। म्हणजे आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे काही निराधार आहेत यांच्या संबंधीचे जे काही शासन निर्णय येत असतात, जे काही निर्णय घेतले जात असतात, ते आता सर्व दिव्यांग बांधवांचे वेगळे निर्णय येणार आहेत। कारण की यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद या ठिकाणी होणार आहे दिव्यांग बांधवांची। म्हणजे आता त्यांचा जो निधी येणार आहे हा वेगळा येणार आहे आणि तुमचा जो निधी आहे हा वेगळा येणार आहे। तर बघा, अशा प्रकारची तरतूद केल्याचं सांगण्यात आलेलं आहे। आणि अपंगांना दुसरा जे क्रमांकाचा निर्णय आहे, अपंगांना साहित्य देताना उत्पन्नाची अट लागू न करता स्थानिक आमदारांच्या मतानुसार आणि मागणीनुसार साहित्य वितरित करावं। तर बघा, ही दुसरी अट आहे, दुसरी जी मागणी आहे पूर्ण केलेली आहे, निर्णय देण्यात आलेला आहे। बघा, अपंगांना जे आपण साहित्य देत आहे, सरकार जे साहित्य देत असते त्यामध्ये त्यांना उत्पन्नाची अट म्हणजेच की उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी दाखवावा लागत असतो, त्यानंतरच त्यांना ते साहित्य मिळत असते। परंतु आता यामध्ये सांगितलेलं आहे की उत्पन्नाची अट लागू न करता स्थानिक आमदार यांच्या मतानुसार आणि मागणीनुसार साहित्य वितरित करण्यात येणार आहे। आता उत्पन्नाचा दाखला तुम्हाला देण्याची गरज राहणार नाही आहे किंवा उत्पन्नाची अट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची गरज राहणार नाही। तसेच रहिवासी पुरावा यासाठी सुद्धा तुम्हाला घराची जी कागदपत्र मागत असतात, कारण की रहिवासी दाखला तसा मिळत नाही, परंतु त्यासाठी घराची दाखले, घराची कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतात। तर आता ही अट सुद्धा या ठिकाणी रद्द केली जाणार आहे आणि घराची कागदपत्रे न मागता रहिवास ही अट ठेवण्यात यावी, हे सुद्धा बावनकुळे सर यांनी सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारच्या हे ज्या महत्त्वपूर्ण निर्णय आहेत दिव्यांग बांधवांसाठी हे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे निर्णय आहेत। तर आता उत्पन्नाच्या दाखल्यासाठी जे दिव्यांग बांधवांना इकडे तिकडे किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन, त्याचबरोबर तलाठी, त्याचबरोबर इतरही जे संबंधित स्रोत असतात या दाखल्यासंबंधीचे, त्यांच्या ठिकाणी आता जाण्याची गरज राहणार नाही आहे। कारण की ही जी अट आहे हे आता एकदम रद्दच करण्यात येणार आहे आणि फक्त जे स्थानिक जे आमदार आहेत यांच्या मतानुसार आणि त्यांच्या मागणीनुसार आता जे साहित्य आहे ते तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहे। त्यामध्ये रहिवासी पुरावा हा सुद्धा देण्यासाठी हा जो घराचे कागदपत्र तुम्हाला मागत होते, तुम्ही रहिवासी पुरावा दाखला काढण्यासाठी जात असताना तुम्हाला घराची जी कागदपत्र लागायची ती सुद्धा आता त्या ठिकाणी लागणार नाही आहेत। तर अशा प्रकारच्या ह्या दोन अटी रद्द केलेल्या आहेत। त्याचबरोबर तुमच्यासाठी नवीन अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात येणार आहे। म्हणजे तुमची जी पेन्शन आहे, जे अनुदान आहे, त्यासाठी आता एक वेगळा शासन निर्णय आता निघणार आहे। तर अशा प्रकारचे हे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।